परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला आहे। शेती पिकांसह पडझडीने घरदारांचे मोठे नुकसान झाले। पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी बुधवार 24 सप्टेंबर रोजी सेलू तालुक्यातील काजडी, रोहिणा, राजवाडी आदी भागातील नुकसानीची पाहणी केली। नुकसानग्रस्त महिला, पुरुष शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला। परभणीतील सेलू तालुक्यात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले। पाऊस सतत सुरू असताना निम्न दुधना प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने दुधना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे। नदी काठावरील गावामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले आहे। खरीपाची पिके पाण्याखाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर बुधवार 24 सप्टेंबर रोजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी प्रत्येक बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। काजडी, रोहिणा व राजवाडी येथील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला। पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर शेत शिवारात येताच महिला आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या वेदना मांडल्या। त्यांचे दुःख ऐकून पालकमंत्री बोर्डीकर यांनी देखील भावना अनावर झाल्या, त्या देखील काही वेळ सुन्न झाल्या। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यावेळी पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी दिले। यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार शिवाजी मगर आदींसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, भाजपा नेते डॉक्टर संजय रोडगे, अशोक काकडे, गणेश काटकर, दत्ता कदम, दिनकर वाघ, भारत इंद्रोके, शिवहरी शेवाडे, बळीराम माने आदींची उपस्थिती होती। यानंतर पालकमंत्री बोर्डीकर जिंतूरच्या दिशेने रवाना झाल्या।